सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीची शक्यता आहे। ऑटो रिक्षाच्या किमान भाड्यामध्ये 1 रुपयाची वाढ होणार आहे, तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांची वाढ होऊ शकते। परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाकडून मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे या भाडेवाढीच्या संदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात आला। भाडे सुधारणा प्रस्तावामुळे प्रवाशांना लवकरच जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती काल हल्ला झाला होता आणि या हल्ल्यासाठी थेट वाहेगुरूंनीच आदेश दिला होता असा अजब दावा पकडण्यात आलेल्या आरोपी जसपाल सिंग याने केलाय। एबीपी माझाला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आणि आता पोलीस त्याच्या याच दाव्याच्या नंतर त्याची मानसिक स्थिती नेमकी काय आहे याचा तपास करतायत। त्याच्या या दाव्यामागे नेमकी काय परिस्थिती आहे याचा देखील तपास सध्या सुरू आहे। बादल यांच्यावरच्या हल्ल्याविषयी आता कठोर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली। हल्ल्याच्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो असं देखील शिंदेंनी म्हटलंय। सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आहेत खासदार, त्यांच्याशी मी बोललो आणि एसपीशी बोललो मी आणि त्याबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी मी देखील दिल्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या। अटेम्प्ट टू मर्डर त्यांच्यावर